लोकसभेच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला। लोकसभेच्या निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ शिंदेंनी चोरल्याची टीका ठाकरेंनी केली आहे। मुंबईत रंगशारदा सभागृहात एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता, त्यावेळी ते बोलत होते। लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अमोल कीर्तीकर ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं रवींद्र वायकर यांच्यात या मतदारसंघातनं थेट सामना होता। ही लढत अतिशय अटीतटीची झाली, शेवटच्या क्षणापर्यंत रंगली आणि केवळ 48 मतांनी नाट्यमयरित्या रवींद्र वायकरांचा विजय झाला होता। खरं तर आधी 681 मतांनी अमोल कीर्तीकर विजयी घोषित झालेले, पण वायकरांकडनं फेर मतमोजणीची मागणी केली गेली आणि या फेर मतमोजणीनंतर वायकरांना 48 मतांनी घोषित केलं गेलं होतं। कसे जिंकले ज्या ते जिंकूच शकत नाही। लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी आपली इथली जागा कुठली उत्तर पश्चिम अमोलची ही चोरलीच आणि लोकसभेनंतर विधानसभेचा निकाल लागूच शकत नाही। हा कसा लागला तो तिकडे आपण बघितलेलं, राहुल गांधींनी ते सगळं उघड केलेलं आहे। आता ही अशी चोरून आणलेली सत्ता ही तुम्हाला काय न्याय देऊ शकणार? कसे जिंकले ज्या ते जिंकूच शकत नाही। लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी आपली इथली जागा कुठली उत्तर पश्चिम अमोलची ही चोरलीच आणि लोकसभेनंतर विधानसभेचा निकाल लागूच शकत नाही। हा कसा लागला तो तिकडे आपण बघितलेलं आहे, राहुल गांधींनी ते सगळं उघड केलेलं आहे। आता ही अशी चोरून आणलेली सत्ता ही तुम्हाला काय न्याय देऊ शकणार? तर एकीकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह सत्ताधाऱ्यांवरती हल्लाबोल केलाय, तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबतचे संकेत दिलेत। महाराष्ट्राच्या जे मनात आहे ते नक्की होईल असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केल्यामुळे पुन्हा एकदा युतीबाबतचे सकारात्मक संकेत मिळालेत। चिंता करू नका, महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल। सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतो लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाहीत, तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही।